नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक खूप जुनी पारंपरिक खास भाजी घेऊन आली आहे. कळण्याची भाजी. म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वी आमच्याकडे जात्यावर डाळ दळली जायची. त्यावेळी डाळीत जो बारीक चूर निघायची त्यालाच कळणा म्हणतात. माझी आजी पणजी त्या कळण्याच्या अप्रतिम भाज्या बनवायच्या. आजकाल डाळी मशीनवर बनते, त्यामुळे असा कळणा मिळत नाही, पण त्याची चव मात्र अजूनही लक्षात आहे. म्हणून मी तीच आठवण ठेवून थोड्या नवीन पद्धतीने आणि झटपट होणारी पण त्याच पारंपरिक चवीची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवते. चला तर मंडळी, मग सुरू करूया जुनी आठवण ताजी करणारी ही भाजी. आज मी चण्यापासून कळण्याची भाजी दाखवते. तुम्ही वाळलेले चणे मिक्सरमध्ये बारीक करून नंतर तो कळणा भिजवून सुद्धा बनवू शकता. परंतु आज मी पहिले चणे भिजवले, नंतर चाळणीमध्ये काढून ते मिक्सरमध्ये वाटून घेतले. यामुळे आपली रेसिपी झटपट होते. यासाठी 1 वाटी लाल चणे रात्रभर मी भिजवून घेतले. उन्हाळ्यात भाज्या महाग असतात, तेव्हा अशा सोप्या रेसिपी तुम्ही बनवल्या तर तुमच्या चवीत बदल होईल. चणे चाळणीवर काढून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. यामध्ये 3 लसणाच्या कळ्या, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, 1 इंच आलं, कोथिंबीरीच्या काड्या आणि गरजेनुसार थोडं पाणी वापरा. मी यामध्ये 2 चमचे पाणी घालून वाटून घेतले. रवाळ वाटायचं. चणे रवाळ वाटून घेतले आणि राहिलेले चणे पण नंतर परत आपण वाटून घेऊ. बघा किती छान रवाळ आपलं वाटण तयार झालेलं आहे. एका परातीमध्ये हे वाटण मी काढून घेतले आणि उरलेले चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मीठ, धनेपूड, तिखट, जिरेपूड आणि हळद घातली आणि थोडं पाणी घालून हे चणे पण छान रवाळ वाटून घेतले. सगळे जिन्नस आपण या परातीमध्ये काढून एकत्र मिक्स करून घेऊ. चणे पचायला जड असतात म्हणून 1 चमचा ओवा घातला आणि थोडी कोथिंबीर घातली. सगळे जिन्नस एकजीव करायचे. छान एकजीव करा. यामधले 2 चमचे पीठ मी काढून घेतले. याचं आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. एका भांड्याला थोडं तेल लावून घ्यायचं. हे आपल्या चण्याचं जे मिक्सचर आहे हे या भांड्यामध्ये, तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आपल्याला याच्या वड्या बनवायच्या आहे. छान दाबून दाबून सेट करून घ्या. कळण्याचे वेगवेगळे प्रकार होतात. तुम्हाला ते प्रकार बघायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर करा. या सारणावर आपण थोडे तीळ पसरवून घेऊ. आता हा कळणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. यासाठी एखादं मोठं भांडं किंवा स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही हा वाफवू शकता. मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतले आहे.
चाळणी ठेवून सुद्धा वाफवू शकता तुम्ही. त्यामध्ये एक मी स्टँड ठेवला आहे, तुम्ही प्लेटवर ठेवू शकता. यामध्ये हा डबा ठेवून झाकण झाकून मोठ्या गॅसवर 20 मिनिटे वाफवून घेऊ. आपल्या कळण्याच्या वड्या शिजत आहे तोपर्यंत ग्रेव्हीसाठी मसाला करून घेऊ. पॅनमध्ये 1 चमचा तेल, 2 कांदे मीडियम आकाराचे परतवून घेऊ. ही रेसिपी खूप जुनी असल्यामुळे यामध्ये खूप कमी साहित्याचा वापर होत होता. एखादा कांदा, थोडंसं लसूण घालून, पाणी फोडणी घालून माझी आजी ही रेसिपी बनवायची. तरीही त्याची चव अप्रतिम असायची. आज आपल्याकडे नशिबाने सर्व साहित्य उपलब्ध आहे, तरी मी कांदा टोमॅटोचाच फक्त वापर केला आहे. 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं 1 इंच अद्रक, आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या. कोथिंबीरीच्या काड्यामुळे चव खूप छान येते. पूर्वी छोटीशी पण वस्तू वाया घालत नव्हते. लसण जिरे वाटताना त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घालायचे. कांदा जास्त शिजवायचा नाही. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कांदा शिजून झाला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालू. मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घातले आहे. छान कच्चेपणा जाईपर्यंत, टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊ. यामध्ये थोडं मीठ घालू. मीठ मी ग्रेव्हीला जेवढं लागते तेवढं घातलेलं आहे. तुम्ही ग्रेव्हीची चव घेऊन सुद्धा मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडं कमीच मीठ घाला, नंतर तुम्ही परत घालू शकता. आता आम्हाला सवय असल्यामुळे मी बरोबर मला अंदाज येतो आणि त्या अंदाजाने मी मीठ घालते. हे सारे मिक्सचर आपण थंड करून घेऊ. मिक्सरमध्ये याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. पण थंड झाल्यावरच वाटा बरे का, नाहीतर अंगावर उडायचे तुमच्या. 20 मिनिटं झाले आहे. आपला कळणा शिजून तयार आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. ह्या बघा किती छान वड्या तयार झालेल्या आहे आपल्या. टोमॅटो कांद्याची पेस्टसुद्धा आपली तयार आहे. आता आपण ग्रेव्हीची फोडणी करू. एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्या. 2 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला यामध्ये कमी जास्त तेलाचा सुद्धा वापर करू शकता. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग आणि ही पेस्ट घालून घेतली मी. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. या रेसिपीला तेल तुमच्या आवडीप्रमाणेच घाला. खूप कमी तेलात पण भाजी अप्रतिमच होते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, जिरेपूड, धनेपूड, हळद, सगळे जिन्नस परतून घ्यायचे.
सगळे मसाले आपले शिजायला हवेत तोपर्यंत हे परतवून घ्यायचं. मोजक्या साहित्यात आपली ग्रेव्ही तयार होते. कोणतेही नट्स मी यासाठी वापरले नाही. जो हा मी पेंड बाजूला काढलेला होता तो पेंड यामध्ये घालायचा आणि परत परतून घ्यायचे. 2 चमचे दही घालायचे. घट्ट दही घेतली आहे. दह्यामुळे या ग्रेव्हीची चव खूपच अप्रतिम वाढते. पूर्वी माझी आजी नुसता कांदा फोडणी घालायची, थोडा लसूण घालायचे आणि पाणी घालून त्यामध्ये ह्या वड्या घालायचे. परंतु आज आपल्याला सगळे साहित्य उपलब्ध आहे. स्लो गॅसवर थोडीशी हा मसाला आपण शिजवून घेऊ. मिक्सरमध्ये जे वाटण आपण केले होते ते पाणीच आपण यामध्ये घालू, म्हणजे आपली कोणतीही वस्तू वाया जाणार नाही. सगळ्या वस्तूचा आपला चांगल्या प्रकारे आपण वापर करून घ्यायचा. ग्रेव्ही आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्या अनुषंगाने पाणी घालायचे. या रेसिपीची ग्रेव्ही पातळच करायची असते, कारण थंड झाल्यावर ती घट्ट होते. 2 ग्लास मी यामध्ये गरम पाणी घातले. नंतर गरजेनुसार पाणी घालायचे. आणखी मी 1 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतले. एक चमचा साखर घातली. साखरेमुळे सगळ्या चवी मिळून येतात. थोडासा किंचित गरम मसाला. खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला. उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला वड्या घालायच्या आहे, नाहीतर त्या वड्या पण फुटू शकतात. आता यामध्ये हळूहळू वडी सोडायची. एक एक वडी हळूहळू सोडायची पाण्यामध्ये, म्हणजे पाणी आपले उकळत राहते. 5 मिनटं या ग्रेव्हीमध्ये चमचा फिरवायचा नाही. शिजल्यानंतर वड्या वर येतात. वड्या छान शिजल्या आहेत. पाण्यावर वड्या तरंगत आहे. तर मंडळी, झाली आपली कळण्याच्या भाजीची रेसिपी तयार. ही भाजी खूप जुनी पण तितकीच चविष्ट आणि झटपट तयार होणारी आहे. कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे अशा जुन्या आठवणीचा खास रेसिपी असतील तर त्या पण मला सांगायला विसरू नका बरे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. यामध्ये आपण थोडी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा पारंपरिक आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, चविष्ट खा. धन्यवाद. आणि हो, एक सांगायचं राहिलं बरे का, डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण कृती दिलेली आहे. धन्यवाद.